नमस्कार सखीनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे आलूचे पराठे. 3 ते 4 जणांसाठी बनवल्या जातात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हे आलूचे पराठे आवडतात. तर आलूच्या पराठ्याला लागणारे साहित्य पाहू आपण. याच्यामध्ये 4 ते 5 आलू लहान लहानवाले उकडून घेतले, ते बारीक चुरा केले. त्याच्यानंतर त्याच्यात तिखट, चवीनुसार मीठ, लसणची ग्रेव्ही, कोथिंबीर, तिखट तुम्हाला जसं आवडेल त्या प्रमाणात टाकू शकता. तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा हेही टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये. आणि हे आलूचे पराठे लिंबाचं लोणचं याच्यासोबत खूप छान लागते. अफलातून अशी आलूचा पराठा हा लिंबाच्या लोणच्यासोबत खूप छान लागतो. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ हे मी भिजवून घेतलेलं आहे. 5 ते 10 मिनटं मुरू दिलं आहे. अशा पद्धतीचं हे पीठ मुरल्या गेलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे जे आवडते तेही या आलूमध्ये टाकू शकता. जिरं, धना पावडरही टाकू शकता तुम्ही. चाट मसालाही टाकू शकता. मुलांना अतिशय आवडणारे चाट मसाला टाकला. आता इथे मी आता पोळीसारखी पोळी लाटून घेतलेले जे आलूच्या पराठ्यासाठी सारण केलं होतं ते मी याच्यामध्ये भरणार आहे. अशा पद्धतीनं हे सारण याच्यावर ठेवायचं आहे. आपण जी पोळी लाटली त्याच्यावर ठेवायचं आहे. आणि पुरणाच्या पोळ्या जशा करतो आपण पुरण भरून त्या पद्धतीचं करायचं आहे. हे पराठा हा लाटून तव्यावर टाकला आहे. कमी आचेवर हा पराठा भाजायचा आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे कुरकुरीत आणि खुसखुशीत लागेल हा आलूचा पराठा. अशा प्रकारे हा आलूचा पराठा तयार झालेला आहे. छान असा टेस्टी हेल्दी असा आलूचा पराठा तयार आहे. आलूचा पराठा पौष्टिक. तुम्ही कोणत्याही प्रकारचे आलू कशा पद्धतीने बारीक करता याच्यावरूनही पराठा तुम्ही कसा फुगेल याचा प्रयत्न ठेवायचा आहे. तर हा आलूचा पराठा तयार आहे. अशा पद्धतीचा पराठा झालेला आहे. तुम्ही ठेचा, टोमॅटो सॉस किंवा लिंबाचं लोणचं याच्यासोबतही तुम्ही हा पराठा खाऊ शकता. अतिशय चव चांगली लागते. या ठेचा किंवा टोमॅटो सॉस याच्यासोबत खासाल तर खूप छान असा लागते. अशा पद्धतीचा आलूचा पराठा अफलातून असा झालेला आहे. आजचा मेनू आहे आलूचा पराठा. लाईक करा, शेअर करा. राधास खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.